खरं म्हणजे लोकशाहीवर बोलण्याचा त्यांना अधिकारच राहिलेला नाही। याचं कारण भारताच्या संविधानाने तयार केलेल्या एकाही संस्थेवर त्यांचा विश्वास नाही। त्यांना न्यायालय मान्य नाही, त्यांना निवडणूक आयोग मान्य नाही, त्यांना आरबीआय मान्य नाही, त्यांना विधानमंडळ मान्य नाही, त्यांना विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी मान्य नाहीत, त्यांना सीएजी मान्य नाही। त्यामुळे भारतीय संविधानावर त्यांचा विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर त्यांचा विश्वास नाही। त्यामुळे त्यांनी संविधानावर बोलणे हास्यास्पद आहे। अरे पहिल्या बेंचवाल्यांनी जर मागच्यांना ताब्या दे। नाही, याच्यामध्ये शक्ती विधेयक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने ते आपल्याला मागेच परत केलं, कारण त्यांनी सांगितलं की त्यातले काही हे असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल राईट्सवर हे करणारे आहेत आणि बाकी काही सुधारणा या ऑलरेडी केंद्राने त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे परत आलेलं आहे। लोकपाल विधेयक जे आहे हे केंद्राने आपलं मंजूर केलेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक सुधारणा करायला त्यांनी सांगितलेली आहे की आपण लोकपाल विधेयक करताना राज्यासोबत केंद्राचे अधिकारी पण त्याच्यामध्ये घेतले होते, तर त्यांनी त्यात तेवढीच सुधारणा आपल्याला सांगितली, बाकी सगळं मान्य केलं। तेवढी सुधारणा आपण करणार आहोत की केंद्राचे अधिकारी हे केंद्रीय लोकपाल बिलाने कव्हर असल्यामुळे त्यांना वगळायचं, बाकी आपलं लोकपालाचं बिल त्यांनी जवळपास सगळं मान्य केलेलं आहे। आणि आपलं जे पब्लिक सिक्युरिटीचं जे विधेयक होतं ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ते लवकरच मान्य होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।